3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या त्या चेंडूवर. या 3 धावेच्या मदतीने धावफलक 19 या अंकावरती. चांगली फलंदाजी आता चालू केली मैदानामध्ये. 2 चेंडूंवर 5 धावा खर्च केलाय डीके याने. पुढ्यात टाकलेला आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू अलंग द कार्पेट. चालला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. आउटफील्ड खराब आहे परंतु काय जजमेंट आहे बा क्षेत्ररक्षकाचं. सुंदर चेंडूला कॅरी केलंय, लगेचच फेकी केले. चांगली फेकी पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली या चेंडूवर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दीपकच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे अलॉंग द कार्पेटचा फटका होता. तदनंतर चेंडूने अचानकपणे उसळी घेतली परंतु आपली जी नजर आहे ना ती नजर तेज. नजर मात्र त्या चेंडूवरची हळवली नाहीये आणि त्याच कारणामुळे चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं दीपक याला. अगदी मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या संघासाठी. मिळेल या चेंडूवर देखील धावफलकाचा विचार केला तर मिळेल या चेंडूवर देखील धावफलकाचा विचार केला. ती संत गतीने धावतोय. 21 धावा धावफलकावर आहे. समालोचन कक्षाच्या मागे जी गाडी आहे त्या गाडी मुळे खेळाडूंना त्रास होतोय तर आपण ती प्लीज तिथून हटवायची आहे. खूप सारी जागा आहे पार्किंग साठी. ग्रँड विटारा लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू. समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षक दीपक तिथे आहे. फंबल पाहायला मिळालं होतं परंतु जास्त काही झालं नाही या चेंडूवर. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक 22 या अंकावरती. फलंदाज खराब चेंडूचा देखील समाचार घेता आला नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 22 या अंकावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु पाहिजे तसा समाचार घेता आला नाहीये. दीपक तिथे उपस्थित आहे. दोन धावा मिळाल्या या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावफलक 24 या अंकावरती. अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. तर आक्रमण करण्याची गरज आहे. एक मोठा फटका आला, षटकार आलाय, तो देखील ललितच्या बॅटमधून आला. तदनंतर कोणत्याही फलंदाजाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाहीये. पुढे टाकला. आता आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाणार. दन 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 सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 30 या अंकावरती. मनोजवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. स्लॉक षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाची ओळख आहे ते षटकाची ओळख मात्र मैदानामध्ये दाखवतायत फलंदाज. राजेशच्या बॅट मधून षटकार आलाय. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. अजून 2 तरी मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर निश्चितच ते 2 फटके मोठे येणारच. आणखीन एक षटकार आलाय तो म्हणजेच राजेशच्या बॅट मधून मनोजवर केलेलं हे आक्रमण मुक्पेश संघासाठी महागडं ठरणार का? कारण बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 36 रन्स. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये.
आक्रमण करायला सुरुवात केले. पुन्हा शॉट ऑफ लेंथ आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक वैभव उपस्थित आहे परंतु चुकी झाली आहे. आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार आलेले. षटकारांची हॅट्रिक मात्र हा फलंदाज पूर्ण करतोय. राजेशच्या बॅट मधून आलेला हा तिसरा उत्तुंग षटकार. धावफलकाचा विचार केला तर 42 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावफलक मित्र म्हणणे आता मनोज महागडा ठरतोय. मुक्पे संघाकडून 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या मित्रांनो. कुठेतरी वाटलं होतं गोलंदाज हावी झालेत बोरगाव संघावर, परंतु जे शेवटचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, त्याच षटकामध्ये मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केले. आणि आता मात्र उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, तो म्हणजेच 2. आणि त्या 2 चेंडूंवर किती मोठे फटके येणार. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर आणखीन एक शॉट ऑफ लेंथचा चेंडू. हा देखील चेंडू आक्रमण करण्यासारखाच होता, परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 42 धावसंख्येवर धावफलक. पंच वाईड आहे. अतिरिक्त धाव. 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा शॉट ऑफ लेंथ आक्रमण केले. अगदी जोरकस फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु काहीच करू शकला नाही आणि शेवट देखील गोड केलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. 47 धावा धावफलकावर आहेत. 48 धावसंख्येचं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुक्पे संघासमोर. तर मनोज खूपच महागडा ठरलाय, कारण